लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःचे तुमच्याबद्दल काय मत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. तुमच्या गावठाण जागेवर अतिक्रमण झालेले आहे, ते कसे काढावे असा प्रश्न जर तुमच्या समोर असेल तर येथे कायदे काय आहेत आणि त्यानुसार काय अर्थ निघतो हे समजून घेणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. येथे ही बाब देखील लक्षात घ्या की असे अतिक्रमण काढण्यासाठी तुमच्याकडे ठोस पुरावे देखील असावेत. याबाबत जर तुमचं खरेदी खत झालेलं असेल तर खरेदी खत तुमच्याकडे असेल, वारसा हक्काने तुम्हाला जमीन मिळाली असेल तसा फेरफार असेल, त्या जागेचे कर तुम्ही भरत असाल, त्या जागेवर तुम्ही लाईट बिल तुमच्याकडे असेल, तसेच पाणीपट्टीचे जे काही कर आहेत ते तुमच्याकडे असतील, त्या जागेचे बांधकाम फोटोज तुमच्याकडे असतील, नकाशे तुमच्याकडे असतील, हे किंवा इतर पुरावे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला ज्याने अतिक्रमण केलेलं आहे त्याला नोटीस पाठवायची आणि त्यानंतर येथे ग्रामपंचायतीला तसा अर्ज करायचा. अर्जामध्ये नमूद करा की ही माझ्या मालकी हक्काची जागा होती, सदर व्यक्तीने अतिक्रमण केलेले आहे. या अर्जाबाबत ग्रामपंचायत दखल घेते, रीतसर चौकशी करते आणि अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न होतो. जर समजा येथे अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढले नाही तर तुम्ही तहसीलदारांना तसा अर्ज हा देऊ शकतात. यासोबत तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते देखील अर्जासोबत तुम्हाला द्यायचे असतात. येथे तहसीलदार रीतसर चौकशी करतात आणि चौकशीत जर आढळले की अतिक्रमण झालेले आहे तर तसा आदेश देतात. अन्यथा तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे कोर्टामध्ये दावा दाखल करण्याचं देखील सांगू शकता. त्यामुळे येथे तुम्ही ही बाब देखील लक्षात घ्या की सिव्हिल कोर्टामध्ये देखील तुम्ही दावा लावून तुमची मालकी ही सिद्ध करू शकता आणि जी काही अतिक्रमण किंवा वस्ती ही त्या गावठाण जागेवर बसलेली आहे तिथून ती आदेशाने काढू शकतात. ही बाब लक्षात घ्या.